आजपासून भाजपचं राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार आहे. नागपुरातील अभियानाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार असून जवळपास 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. मी काही चाणक्य नाही, मी अतिशय साधारण कार्यकर्ता आहे. मला पक्षानं संधी दिली म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलोय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपनं तयारी सुरू केली आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतनं भाजपचे 40 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलाय. महापालिकेची निवडणूक लवकरच होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुंबई पालिका निवडणूक कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबईत राष्ट्रवादी पक्षाची एक बैठक संपन्न झाली. यावेळी महायुतीत आपल्याला किमान 60 जागा मिळाव्यात, अन्यथा स्वबळावर लढावा अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली. भाजपमध्ये जाणार आणि नाराज असल्याच्या बातम्या बिनबुडाच्या असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. कुणाचं मंत्रिपद जाऊन मला मिळावं अशी इच्छा जन्मात देखील मी करत नाही, असं भुजबळ म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत. या ठिकाणी ते विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत. तसंच अजित पवारांच्या हस्ते शहरातील काही विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसोबतच चंद्रपूरचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. दरम्यान पुढच्या 2 दिवसात या संदर्भात निर्णय होईल असं जोरगेवार म्हणाले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत साखर संकुल आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर कांदा निर्यात मूल्य कमी करावे यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांना विनंती केली असल्याचं कोकाटेंनी सांगितलं. सूक्ष्म सिंचन योजनेसाठी प्रयत्न सुरू असून कर्जमाफी संदर्भात 4 ते 6 महिन्यात निर्णय होईल अशी माहिती मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिली. जळगावात जिल्हा विकास समन्वय संनियंत्रण समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी रेल्वे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. नॅशनल हायवे विभागाचे अधिकारी ज्या प्रकारे टोल वसूल करतात त्याप्रमाणे त्यांनी कामही करणं गरजेचं आहे, असे खडेबोल खडसेंनी सुनावले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा अहिल्यानगरमध्ये सर्व पक्षांकडून भव्य सत्कार करण्यात आला. समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्यासोबतच सर्वपक्षीय आमदारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मात्र यावेळी भाजपचा एकही आमदार उपस्थित नसल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी टोल विरोधात आक्रमक भूमिका घेतली. वारंवार सांगूनही महामार्गाची कामं अपूर्णच आहेत. नागरिकांनी फक्त टोल देण्याला काय अर्थ आहे, आम्ही टोल देणार नाही अशी भूमिका मंत्री सावकारेंनी घेतली. सरकारच्या वतीनं लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जात असल्याच्या चुकीच्या बातम्या विरोधकांकडून पेरल्या जात आहेत. चुकीच्या माहितीला बळी पडू नका. सरसकट अर्जांची फेरछाननी सुरू नाही, असं महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. खोल समुद्रातील मासेमारीवरती शासनाची करडी नजर असणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली. ड्रोनच्या माध्यमातून समुद्रातील बोटींवर नजर राहणार असल्याचं राणे म्हणाले. पुण्यात एक मोठी बातमी. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटतायत आणि संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी राज्यातील विविध भागांमध्ये मोर्चे काढले जात आहेत. बीड आणि परभणीनंतर आता पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. आज लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चामध्ये सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सहभागी होतील. तसंच संतोष देशमुख यांची मुलगी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन देशमुखांच्या मुलीनं केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही. या प्रकरणातील उर्वरित आरोपींना पोलीस लवकरच पकडतील. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सरकारची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, त्यामुळे उलटसुलट चर्चा करण्यापेक्षा एकमेकांचे राजीनामे मागण्यापेक्षा तपासात सहकार्य करा असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना दिला. मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, ते वैफल्यग्रस्त झाले, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका अशा शब्दात जरांगेंवरती निशाणा साधत आशिष जयस्वाल यांनी मुंडेंवरील टीकेला उत्तर दिलं.
मुंबई महानगरपालिकेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सादर होणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनानं मुंबईकरांकडून लेखी सूचना मागवल्या आहेत. नागरिकांना 17 जानेवारीपर्यंत सूचना पाठवता येणार आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे आज प्राथमिक, माध्यमिक आणि शिक्षकेतर संघटनेशी संवाद साधणार आहेत. शाळांव्यतिरिक्त शिक्षकांना दिले जाणारे निवडणूक आणि सर्व्हेबाबत ताण आणि शिक्षण पद्धतीबाबत चर्चा केली जाणार आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासोबतच शिक्षकांवरती शाळांव्यतिरिक्त कामाचा भार देखील कमी करण्याचा संकल्प राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलाय. शिक्षकांना शाळांव्यतिरिक्त निवडणुका आणि इतर कामांचा ताण असतो, त्यावरून शिक्षक वर्गात नाराजीचा सूर आहे. आमदार प्रशांत बंब यांनी यापूर्वी शिक्षक नेमणुकीच्या ठिकाणी न राहता भत्ता उचलतात असा आरोप केला होता. या संदर्भात कायदा रद्द करा अशी मागणी सत्यजित तांबेंनी केली. वर्सोवा दहिसर सागरी किनारा प्रकल्पाचं काम 1.5 ते 2 महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली. या मार्गासाठी सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्र तसंच केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी मिळाल्याची माहिती गोयल यांनी दिली. राज्यातील ग्रामपंचायतीत 9 जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनानं कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी तसंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाणार आहे. सफाई कर्मचाऱ्यांचा सर्वात महत्त्वाचे प्रश्न हे आरोग्य आणि निवासस्थानाचे असतात. त्यामुळे जिल्ह्याच्या नागरी ग्रामीण भागातील सर्व सफाई कर्मचारी यांची नियमित आरोग्य तपासणी तसंच त्यांच्या निवासस्थानाची दुरुस्ती कामं प्राधान्यानं पूर्ण करावीत असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी वावा यांनी दिलेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 10 जानेवारीला दीक्षांत मैदानात होणार असून यावेळी एकूण 15,291 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी दिली. मावळमध्ये एका शेतकऱ्यानं 10 गुंठे क्षेत्रावरती सूर्यफुलाची शेती केली असून पोषक वातावरणात शेतीत सूर्यफूल उमललं असून सूर्यफुलाची शेती बहरली आहे आणि या फुलांना मोठी मागणी असून शेतकऱ्याची युक्ती आणि मेहनत कामी आली, परिणामी शेतात पिवळं सोनं आलंय. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईच्या समुद्रकिनारी परतलेले धुरकं तसंच वाढलेल्या प्रदूषणाचा मासेमारीवरती विपरीत परिणाम झालाय. मासळीच्या उत्पन्नात जवळपास 70% घट झाल्यामुळे मासे महागलेत. सरंगा आणि सुरमई मासळीच्या दरात जवळपास 2.5 ते 3 वाढ झाली आहे. त्यामुळे खवय्यांची मोठी पंचायत झाली आहे. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये पॅथोजेनिक एव्हियन फ्लू H5N1 विषाणूची लागण झाल्यामुळे 3 वाघ आणि एका उपप्रौढ बिबट्याचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालय, बचाव आणि संक्रमण केंद्रांवरती रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामामध्ये प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्याचं दिसून आलंय. त्यामुळे मुंबई महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुंबईमध्ये मेट्रो फेऱ्या सुरू करण्यासाठी कारशेड बांधल्या जाण्याची प्रतीक्षा करू नका. जगात कारशेड नसतानाही मेट्रो धावत असल्याची जाणीव करून देत दरवर्षी किमान 50 किलोमीटरचे मेट्रो मार्ग बांधण्याचे उद्दिष्ट ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. MMRDA क्षेत्रातील सर्व मेट्रोंची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करण्यास देखील त्यांनी सांगितलं. अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणेंनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालकांना खडेबोल सुनावलेत. महामार्गाची दुरवस्था दुरुस्ती न करणाऱ्या कंत्राटदाराला तुम्ही दंड का केला नाही, तुम्ही दुर्लक्ष करता आणि त्याचा त्रास आम्हाला होतो, अशा शब्दात आमदार चंद्रकांत सोनवणेंनी संताप व्यक्त केला. मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणी योजनेत आता काही अटी घालणार नसल्याचं सांगितलं. त्यावरती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून अटी घातल्यास महिला सरकारवरती नाराज होतील असं त्यांनी म्हटलं. राज्य परिवहन महामंडळात अनेक प्रकल्प चुकीच्या पद्धतीनं राबवण्यात येत असून त्यात सरकारी अधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप होतोय. एसटी महामंडळातील सर्व प्रकल्पांची चौकशी करावी अशी महाराष्ट्र कर्मचारी काँग्रेसची मागणी आहे. मुंबई पुणे रेल्वे मार्गातील लोणावळा ते कर्जत घाटात चढ उतारावरती प्रवासी गाड्यांसोबतच मालगाड्यांची वाहतूक वेगवान करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय. घाटातील 3 ठिकाणी 30 किलोमीटर प्रति तास या वेगमर्यादेचे स्पीड सेन्सिंग डिव्हाइस कार्यान्वित करून गाड्या चालवण्याच्या प्रस्तावाला RDSOनं हिरवा झेंडा दाखवलाय.
MMRDA क्षेत्रातील सर्व मेट्रोची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करा. या कामांना विलंब चालणार नाही. पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किलोमीटर मेट्रो कार्यान्वित होतील असं नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृह येथील आढावा बैठकीत दिले. म्हाडानं नव्या वर्षात 3 नवे प्रकल्प हाती घेतलेत. अभ्युदय नगरचा पुनर्विकास, GTB नगर येथील वसाहतींचा, उद्यानातील रहिवाशांचं पुनर्वसन या प्रकल्पाच्या माध्यमातून 35,000 घरांची निर्मिती करण्यास यावर्षी सुरुवात होणार आहे. कृष्णा नदीवर आणखी एका पुलाची भर पडणार असून नागपूर रत्नागिरी महामार्गावर उमळवाडजवळ नवा उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. मे महिन्याच्या सुमारास उड्डाणपुलाचं काम सुरू होण्याची शक्यता प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. स्कायवॉकच्या देखभालीवरती 2 कोटींचा खर्च, अनेक ठिकाणी सुविधा निरुपयोगी, तसंच पालिकेसाठी त्या पांढरा हत्ती ठरतायत. मुंबई महापालिकेकडून वर्षाला 2 कोटी रुपये खर्च केले जात आहेत आणि त्यानंतरही या स्कायवॉकची दुरवस्था होऊ लागली आहे. हार्बर मार्गावरील गर्दीचं नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून चुनाभट्टी टिळकनगर दरम्यान कुर्ला उन्नत हार्बर मार्ग उभारण्यात येतोय. अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाचा अंतिम कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आल्याचं माहिती अधिकाऱ्यातून स्पष्ट झालंय. गेल्या महिन्यात कुर्ल्यात झालेल्या बसच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बस चालक संजय मोरे यांना जामिनासाठी केलेल्या अर्जावरील युक्तिवाद शनिवारी पूर्ण झाला. त्यानंतर मोरे यांच्या जामीन अर्जावरती 10 जानेवारी रोजी निर्णय देण्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. ठाणे भाईंदर दरम्यानच्या अतिवेगवान प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं 2 महत्वाकांक्षी गायमुख फाउंटन हॉटेल नाका बोगदा आणि फाउंटन हॉटेल नाका ते भाईंदर उन्नत रस्ता हे 2 प्रकल्प हाती घेतलेत. यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्याला 5 कंपन्यांनी प्रतिसाद दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्राहकाला 2 हेल्मेट देणं बंधनकारक करण्यात आलंय. दरम्यान निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास दुचाकी वितरकांवरती कारवाई करण्याचा इशारा पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागानं दिलाय. सरकारी किंवा खासगी कार्यालयात नोकरी करूनही रिक्षाही चालवणाऱ्या चालकांचे परवाने पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रद्द केले जाणार आहेत. रिक्षा चालवत असल्याचं निदर्शनास आल्यास नोकरदार रिक्षा चालकांवरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी 60,000 रुपये खर्च केले जाणार असून सध्या वर्सोवापर्यंत असलेला कोस्टल रोडचा विस्तार दहिसरपर्यंत केला जाणार आहे. त्यासाठीच्या परवानग्या येत्या 45 दिवसात घेऊन या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला 2 महिन्यात सुरुवात केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आज 8,014 क्विंटल इतकी काल आवक झाली, तर त्याला 2,259 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची 53,524 इतकी आवक झाली, तर सोयाबीनला 4,057 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. लोकल पिवळा पांढरा हायब्रिड जातीच्या सोयाबीनची आवक झाली. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 44,000 क्विंटल, तर लासलगाव बाजारात 17,000 क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला कमीत कमी 1,750 रुपयांपासून ते 2,500 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. मुंबई शहर तसंच उपनगरातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. सांताक्रूजमध्ये शनिवारी 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून अशी स्थिती पुढील 1 ते 2 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 6 वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक 5,757 रुग्ण 2024 मध्ये आढळले. त्यात पहिल्या क्रमांकावरती नागपूर शहर आणि दुसऱ्या क्रमांकावरती मुंबई आहे. नवीन वर्षाचं स्वागत आणि धार्मिक पर्यटनाच्या निमित्तानं आलेल्या 3,82,137 भाविकांनी पंढरपुरातील विठ्ठलाचं दर्शन घेतलं. या 10 दिवसांच्या काळात मंदिर समितीला 2,41,59,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं. रिझर्व्ह बँकेनं मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मार्च 2025 पर्यंत आरबीआयनं 50 टन सोनं खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. यानंतर एक मोठी बातमी येते. कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. सकाळी 6:57 हा भूकंपाचा धक्का बसला. कोयना धरणाच्या पूर्वेकडील परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि भूकंपाची तीव्रता 2 रिश्टर स्केल असण्याची शक्यता आहे. अतिशय सौम्य असा भूकंपाचा धक्का कोयना धरणाच्या पूर्वेकडच्या परिसरामध्ये बसला. कोयना धरणाच्या पूर्वेला या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. आज सकाळी 6:57 कोयना धरण परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 2 रिश्टर स्केल असण्याची शक्यता आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मधाचे गाव या संकल्पनेवरती आधारित असलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा कर्तव्य पथावरील संचलनामध्ये संधी मिळणार नाही. सलग 4 वर्ष महाराष्ट्राच्या चित्ररथाला कर्तव्य पथावर संधी मिळाल्यामुळे यंदा भारत पर्व प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ असेल. जळगाव जिल्हा महावितरण प्रशासनाकडून जानेवारीत वितरित करण्यात आलेल्या वीज बिलांवरती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. नवीन सरकारचे फोटो असलेली स्टेशनरी पुरवण्यात आली असून सुद्धा मक्तेदारांना तब्बल 4000 वीज बिलं ही जुन्या स्टेशनरीवरती छापल्याचा प्रकार समोर आला. याबाबत चौकशी सुरू असून मक्तेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. गायक अभिजित भट्टाचार्य यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा अपमान केल्याचा आरोप अॅडव्होकेट असीम सरोद यांनी केला. या प्रकरणी असीम सरोद यांनी अभिजित भट्टाचार्यला कायदेशीर नोटीस बजावली आहे. मराठी मुलं आमच्याकडे कामाला येतात आणि 2 दिवसात सोडून जातात, म्हणून आम्हाला मराठी पोरं नकोत असं म्हणत मुंबईतील एका कंपनीमध्ये मुलाखतीवेळी मराठी तरुणाला कामावर घेण्यासाठी नाकारलं. हा प्रकार शिवसेना ठाकरे गटाकडे आला असता ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदेंनी व्यापाऱ्याला जाब विचारला. बागेश्वरधाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात तुफान गर्दी झाली. भिवंडीच्या मानकोली भागात हा कार्यक्रम होता आणि बागेश्वर बाबांचा अंगारा घ्यायला जमलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यवतमाळमधील काही कापूस केंद्रांवरती सीसीआयनं खरेदी सुरू केली, पण सीसीआयच्या काही जाचकटींमुळे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नाहीये. कापसातील ओलावा वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. कुडाळ तालुक्यात होत असलेल्या अनधिकृत वाळू उत्खननासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतली आहे. सोनावडे येथील नदीपात्रामध्ये 2 होड्यांवरती कारवाई करून होड्या पाण्यात बुडवण्यात आल्या. सांगली पोलीस कंट्रोल रूममध्ये बॉम्ब बसवून मदत हवी आहे, कॉल करून अशी अफवा पसरवल्याचा प्रकार घडल्यामुळे सांगली पोलिसांची तारांबळ उडाली. अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.